जसा विठ्ठलावरच्या प्रेमासाठी तुकोबाला बघावा, तसा मातृभूमीवरच्या प्रेमासाठी विनायकाला बघावा. बघावी त्याची समुद्रातली उडी आणि बघावी त्याच्या विचारांची उत्तुंग झेप. बघावी त्याची मुत्सद्देगिरी आणि बघावा इंग्रजी राज्यसत्तेचा होणारा थरकाप. बघावा क्रांतीची ज्योत अखंड धगधगत ठेवणारा महापुरुष. इंग्रजी साम्राज्याने अनन्वित अत्याचार करूनही अंदमानात इंग्रजांना जेरी सांडणारा एक मुत्सद्दी योद्धा. ऐकावी त्याची हिंदुत्वाची व्याख्या. बघावे माफीपत्राच्या आरोपामागचे सत्य. ते सत्य बघावे, कारण खोडसाळ आरोप खोडून काढायला आपल्याकडे हव्यात फॅक्ट्स अँड फिगर्स. बघावा रणदीफोडा. बघावं त्याचं खपाटीला गेलेलं पोट. विनायकाने देशासाठी घरादारावरून गाढवाचा नांगर फिरविला. रणदीपने त्या विनायकाला लोकांसमोर आणण्यासाठी आपले घर विकले. बघावी अंकिता लोखंडे आणि आठवावी विनायकाची धर्मपत्नी यमुनाबाई. बॅरिस्टर विनायकाची अतिश्रीमंत बायको म्हणून लंडनमध्ये मिरवावं की राखरांगोळी झालेलं घरदार उघड्या डोळ्यांनी पाहावं. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा तिने शेवटपर्यंत साथ दिली स्वातंत्र्यवीर विनायकाला. बघावा विनायक स्वतःसाठी, बघावा स्वतःच्या भविष्यासाठी, बघावा देव, देश आणि धर्मासाठी. OTTवर येण्याची वाट पाहू नये, टोरंटवरून डाउनलोड करू नये. शेवटी पैसा अमराठी माणसाला मिळणार म्हणून बघायलाच नाही असं करू नये. धाडसी माणसानं धीर द्यावा, धाडसी माणसानं सपोर्ट करावा. अहो, निर्मात्यानं घरदार विकलं, तुम्हाला फक्त चित्रपटगृहात जायचं आहे. हा चित्रपट एकट्यानेच बघू नये. मित्रांसोबत बघावा, मुलांसोबत बघावा, आपल्या आईबाबांसोबत बघावा, सहकाऱ्यांसोबत बघावा. पती पत्नींनी तर सोबत बघावाच, पण अगदी दूरदूरच्या नातेवाईकांसोबत बघावा. कारण वाजपेयींच्या शब्दात सांगायचं झालं तर सावरकर म्हणजे तेज, त्याग, तळमळ, तथ्य, तर्क, तारुण्य, तितिक्षा, तलवार. पण मी सांगेन, सावरकर म्हणजे देशाचे महानायक.